नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरसाठी अतिशय मोठी आणि ऐतिहासिक अशी बातमी आली आहे. सेबीनं 26 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत महत्त्वाचं मास्टर सर्क्युलर जारी केलं आहे. या सर्क्युलरनं पूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा लँडस्कॅप बदललेला आहे. मित्रांनो, ऑक्टोबर 2017 नोव्हेंबर 2020चे जे जुने नियम होते आता ते पूर्णपणे बदलण्यात आले आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये हा सेबीचा नेमका नवीन काय निर्णय आहे आणि यामुळे कोणते म्युच्युअल फंड आता डायरेक्ट बंद झाले आहेत आणि यातल्या तुमच्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटचं काय होणार, त्याचबरोबर तुमच्या स्वप्नांचं देखील काय होणार, याचा इन्व्हेस्टरवर काय परिणाम होणार, म्युच्युअल फंड कंपनीवर काय परिणाम होणार, हे डिटेलमध्ये आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण का मित्रांनो, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हा प्रत्येक भारतीयाच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. नाही म्हटलं तरी प्रत्येक दुसऱ्या इन्व्हेस्टरनं सध्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि या पार्श्वभूमीवर हा सेबीचा निर्णय आलाय, ज्यामुळं मित्रांनो खऱ्या अर्थानं ह्याचा फायदा इन्व्हेस्टरला होणार का हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. आता मित्रांनो, सेबीनं सर्वात मोठा आणि पहिला जो बदल केलाय तो बदल असा आहे की ट्रू टू लेबलचा नियम आणलाय. आधी काय व्हायचं ते सांगतो. भारतामध्ये जवळपास 45 पेक्षा जास्त असेट मॅनेजमेंट कंपनी आहेत आणि प्रत्येक कंपनीनं त्या फंडाला एक आकर्षित असं नाव दिलं होतं. काही जणांनी तर सुपर रिटर्न फंड असं देखील नाव दिलं होतं. पण आता सेबीनं स्पष्ट सांगितलंय स्कीमचं नाव आणि त्याच्या कॅटेगरी सारखंच आज करावं लागेल आणि त्यामध्ये कुठेही रिटर्न हायलाइट करायचे नाहीत. वर्ड किंवा स्कीमच्या नावामध्ये कुठेही वापरायचं नाही. मिसलिडिंग मार्केटिंग जे आहे ते आता पूर्णपणे बंद होणार आहे. त्याचबरोबर अजून एका खूप महत्त्वाच्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन सेबीकडून आलं, ॲलोकेशन प्युअरिटी. आता लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप यासारख्या बहुतांश कॅटेगरीमध्ये असणारं इन्व्हेस्टमेंटचं लिमिट जे आहे ना ते 80% असणार आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी स्टॉक घेणं त्यांना बंधनकारक असणार आहे. बऱ्याच वेळेला व्हॅल्यू आणि कॉन्ट्रा फंड जे होते हे एएमसी काय करायचे माहिती आहे का, हे दोन्हीसाठी वेगवेगळ्या फंड लॉन्च करायचे. पण दोघांचा पोर्टफोलिओ जर बघितला तर 50, 60, 70% एकसारखाच असायचा. म्हणजे त्यामध्ये ओव्हरलॅपचं प्रमाण जास्त होतं आणि आता या ठिकाणी हे ओव्हरलॅपचं प्रमाण कंपल्सरी 50% करण्यात आलंय. मित्रांनो, इन्व्हेस्टर्सची खूप मोठी तक्रार होती. आता बघा, मी कितीतर इन्व्हेस्टरचं बघितलं. एखादा एएमसीचा पूर्वीचा आयटी सेक्टरचा फंड असायचा, तीच एएमसी काही दिवसानंतर टेक्नॉलॉजी थीम बेस्ड फंड घेऊन यायचे. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आयटी बूम असेल तर आता नवीन फंडामध्ये एआय बेस्ड म्हणून फंड घेऊन यायचे. आणि यामध्ये व्हायचं काय, आयटी सेक्टरच्या फंडमध्ये पण तेच स्टॉक आहेत आणि टेक्नॉलॉजी थीमच्या फंडमध्ये पण तेच स्टॉक आहेत. आता सेबीनं काय सांगितलंय, पोर्टफोलिओ ओव्हरलॅप प्रोटेक्शन आणलेलं आहे. कोणत्याही सेक्टरल किंवा थेमॅटिक स्कीमचे इक्विटी स्कीम लार्ज कॅप वगळून त्याचं बिलकुल 50%पेक्षा जास्त ओव्हरलॅपिंग असता कामा नये. आणि हे ओव्हरलॅपिंग आयडेंटिफाय करण्यासाठी ISIN जे आहे म्हणजे इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबरच्या आधारावरती हे कॅल्क्युलेशन आता केलं जाणार आहे. आणि क्वार्टरली बेसिसवर ॲव्हरेज डेली ओव्हरलॅप किती होता हे आता एएमसीला कंपल्सरी सांगणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो, एक्झिस्टिंग ज्या स्कीम्स आहेत त्यांचं जे 50%पेक्षा जास्त जर ओव्हरलॅपिंग असेल तर पुढील 3 वर्षात त्यांना त्या सर्व गोष्टी फिक्स करायच्या आहेत. पहिल्या वर्षी 35%पेक्षा जास्त ओव्हरलॅप कमी करायचा आहे. सेकंड इयरला ॲडिशनल 35% कमी करायचा आहे आणि रिमेनिंग 30% जो आहे ना तो पुढल्या वर्षी त्यांना कमी करायचा आदेश जो आहे तो दिलेला आहे. 3 वर्षानंतर जर हे शक्य झाले नाही तर तो फंड मॅन्डेटरी दुसऱ्या फंडामध्ये कंपनीला मर्ज करावं लागणार आहे आणि ह्याची माहिती कंपल्सरी ट्रान्सपरन्सीसाठी प्रत्येक महिन्याला एएमसीला जाहीर करावं लागणार. आता मित्रांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट या न्यू रेग्युलेशनमध्ये काय होतं माहिती आहे का, सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड आता आउटडेटेड करण्यात आले आहेत, त्यांना आउट करण्यात आले. त्या ठिकाणी लाईफ सायकल फंड आणण्यात आलेत. मित्रांनो, हे जे सर्क्युलर आहे ना हा खूप मोठा धक्का पण आहे आणि माझ्या दृष्टीनं हा खूप भारी निर्णय पण आहे. सेबीनं जुनं जेवढं काय सोल्युशन ओरिएंटेड स्कीम्स होत्यात जसं की रिटायरमेंट फंड, चिल्ड्रन फंड, हे आता इथून पुढं पूर्णपणे डिस्कंटिन्यू केलेले आहेत. या फंडमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट इथून पुढे होणार नाही. इन्व्हेस्टमेंट तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेत. आणि हे एक्झिस्टिंग फंड काय करत होते तर सिमिलर ॲसेट अलोकेशन असणाऱ्या दुसऱ्या फंडासारखेच काम करायचे. त्यामुळे सांगितलंय जेवढे रिटायरमेंट फंड, चिल्ड्रन फंड होते ना ते बाकीच्या फंडमध्ये डायरेक्ट मर्ज करायला सांगितलंय. आणि त्याच्या जाग्याला सेबीनं आता काय केले माहिती आहे का, तर नवीन लाईफ सायकल फंड आणलेले आहेत आणि टार्गेट डेट मॅच्युरिटीवर चालणारे फंड असणार आहेत 5 वर्षापासून 30 वर्षापर्यंत. आता हे
कसे काम करतील. समजा तुम्ही 30 वर्षाचा लाईफ सायकल फंड निवडलाय, तर मित्रांनो सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल ना, तर त्या ठिकाणी 65% 95% तुमचं ॲलोकेशन इक्विटीमध्ये असणार आहे, ग्रोथ ओरिएंटेड असणार आहे. आणि तुमची मॅच्युरिटी जशी जवळ येईल तसं तुमचं इक्विटीमधलं एक्सपोजर ॲटोमॅटिक 5 ते 20% येणार आहे. आणि त्या ठिकाणचं एक्सपोजर ॲटोमॅटिक डेट फंडाकडे जाणार आहे. इवन त्यामध्ये कंपल्सरी 10% सिल्वर आणि गोल्डचं ॲलोकेशन पण असणार. म्हणजे काय होईल, तुम्ही 30 वर्ष कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट करताय 100% इक्विटीमध्ये, आणि रिटायरमेंटच्या जवळ किंवा मुलींच्या हायर एज्युकेशनच्या वेळेला मार्केटमध्ये प्रचंड मोठा क्रॅश आला आणि मार्केट 60% 70% क्रॅश झालं, तर तुम्ही जे 30 वर्षात रात्रंदिवस कष्ट करून पैसा कमवला होता, जो तुमच्या डोळ्याच्या समोर जवळपास 3 ते 4 कोटीचा कॉर्पस होता ना, तो डायरेक्ट 70% डाऊन झालेला असेल. म्हणजे जवळपास 1.5-2 कोटी तुमचं वाईपआउट झालेले असतील. त्या कंडिशनला इन्व्हेस्टरचं नुकसान होऊ नये, त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, यासाठी सेबीनं हे लाईफ सायकल फंड आणलेत. आणि जसं तुमचं फंडाचं टार्गेट अचीव्ह होत जाईल तसं तिथं रिस्क बिलकुल असणार नाही. म्हणजे तुम्हाला सुरक्षित रिटर्न देण्याचं काम या ठिकाणी सेबी करण्याचा प्रयत्न करत आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्व्हेस्टरला डिसिप्लिन लागणं गरजेचं आहे. आणि डिसिप्लिन लागण्यासाठी मित्रांनो 1 वर्षाच्या अगोदर जर पैसे काढले तर 3% तुम्हाला एक्झिट लोड लागणार आहे. 2 वर्षात काढले तर 2% एक्झिट लोड लागणार आहे. आणि 3 वर्षानंतर काढले तर 1% एक्झिट लोड लागणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा खूप मोठा निर्णय आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक ह्या सर्क्युलरमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, डेट, हायब्रिड, FOF साठी नवीन फ्रेमवर्क आणण्यात आलंय. आता मित्रांनो नवीन सेक्टरल फंड जर आले तर त्यामध्ये फायनान्शियल, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, हाऊसिंग, रिअल इस्टेट यांचे पण डेट फंड येतील. आणि त्यातले 80% ॲलोकेशन AA+ अबाव बॉन्ड्स मध्येच कंपल्सरी असणार आहे. आणि आता इथून पुढं बॅलन्स्ड हायब्रिड फंडामध्ये आर्बिट्राज पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. आर्बिट्राज फंडमध्ये डेप्ट इन्व्हेस्टमेंट फक्त 1 वर्षाच्या आत मॅच्युरिटी असलेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि रेपो मध्येच शक्य असणार आहे. त्याचबरोबर बरेच फंड ऑफ फंड्स जे होते ना, त्यामध्ये पण खूप कन्फ्युजन होता. आता सेबीनं 6 क्लिअर कॅटेगरी बनवलेत. एक इक्विटी डोमेस्टिक, डेट डोमेस्टिक, हायब्रिड, कमॉडिटी आणि ओव्हरसीज प्लस डोमेस्टिक. तुम्ही ऍक्टिव्ह पॅसिव्ह किंवा ऍक्टिव्ह पॅसिव्ह कुठलाही ऑप्शन निवडू शकता. प्रत्येक AMCला FOF लॉन्च करण्यासाठी स्पेसिफिक नंबर लिमिट देण्यात येणार आहे. यामुळं इथून पुढं कोणत्याही AMCला खूप जास्त FOF लॉन्च करता येणार नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो याचा जर इम्पॅक्ट अनालिसिस बघितला, नेमका कंपनीवर काय इम्पॅक्ट होणार आणि इन्व्हेस्टरवरती काय इम्पॅक्ट होणार, डायरेक्ट या सर्क्युलरमध्ये पुढल्या 6 महिन्याच्या आत सर्व हे चेंजेस करणं कंपन्यांना मॅन्डेटरी करण्यात आलं आहे. आता इन्व्हेस्टरवर काय परिणाम होणार आहे, तर मित्रांनो कोणत्याही इन्व्हेस्टरवरती डायरेक्ट कुठलाही परिणाम होणार नाही. तुम्हाला कुठल्याही फंडामधील पैसे कमी जास्त करायचे नाहीत किंवा ह्या फंडातून त्या फंडात तुम्हाला जायचं गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी AMCलाच करायच्या आहेत. आणि खरं ट्रू डायव्हर्सिफिकेशन जे इन्व्हेस्टरला हवं होतं, जे अगोदर मिळत नव्हतं, ते आता आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. आणि माझ्या दृष्टीनं आणि तुमच्या दृष्टीनं गोल बेस्ड SIP आता खूप इझी होणार आहे. कारण यामुळं आता लाईफ सायकल फंड आलेत. आता रिटायरमेंट, मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट करणं खूप सोपं होणार आहे आणि ते खूप ॲटोमॅटिक होणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मंथली बेसिसवर सर्व गोष्टी इथून पुढे क्लिअर होणार आहेत. त्यामुळे नेमका तुमचा पैसा कुठं जातोय, कुठल्या फंडामध्ये जातोय, ह्याचं पण पिक्चर आता इथून पुढे काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. मित्रांनो सेबीनं हा जो निर्णय घेतलाय हा प्रामुख्यानं गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी घेतलेला आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रातील बदलांसोबत इंडस्ट्री देखील कनेक्ट झाली पाहिजे आणि AMCनं कुठल्याही पद्धतीची दिशाभूल करू नये ही अपेक्षा या ठिकाणी सेबीची आहे. आता बघा मित्रांनो, आतापर्यंत जर बघायचं झालं तर ज्या म्युच्युअल फंड कंपन्या आहेत ह्या खूप भारी पद्धतीनं हातचलाकी करायच्या. कशा हातचलाकी करायच्या, तर अनेक AMCनं आपल्या स्कीमला अतिशय आकर्षक नावं दिली होती. तसेच फंड विकले जावेत यासाठी स्कीमच्या नावात रिटर्न्स हायलाइट करणारे शब्द वापरले आहेत. यामुळं बरेच गुंतवणूकदार काय करायचे, भाळून जायचे आणि त्या ठिकाणी गुंतवणूक आहे. पण इथून पुढे हे होणार नाही. त्याचबरोबर गुंतवणुकीमधील लवचिकतेचा गैरवापर घेतला जायचा. आधी काय व्हायचं माहिती आहे का, अनेक फंड्स असायचे जसे की डिव्हिडंड यील्ड, व्हॅल्यू, फोकस फंड, हे फक्त 65% रक्कम संबंधित कॅटेगरीमध्ये टाकायचे.
पण आता काय होणार आहे माहिती आहे का, तर त्यांना ही आधीच्या नियमानुसार अनेक फंड्समध्ये डिव्हिडंड यील्ड, व्हॅल्यू, फोकस्ड फंडमध्ये फक्त 65% रक्कम त्या संबंधित कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करणं बंधनकारक होतं. याचा फायदा घेऊन एएमसी काय करायच्या, 35% रक्कम स्वतःच्या सोयीनुसार इतरत्र कुठेही गुंतवणूक करायच्या. यामुळं कॅटेगरीच्या नावातच फक्त दिखावा व्हायचा, गुंतवणूकदारांचे पैसे खऱ्या अर्थाने योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होत नव्हते. यामुळं आता इथून पुढे ह्यावरती लगाम लागणार आहे. आणि बऱ्याच वेळेला काय झालं माहितं का, एकच माल आहे ना, तो 2 वेगवेगळ्या नावाने विकला जायचा. हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. जे म्हटलं बाबा, आयटी सेक्टर फंड आणि टेक्नॉलॉजी थीम फंड हे दोन्ही सारखेच होते. 70 ते 80-90% ओव्हरलॅप होत होते. म्हणजे गुंतवणूकदारांना मूर्ख बनवण्याचं काम कोण करत होतं, तर हे एएमसी करत होत्या. त्याचबरोबर आता अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ना, आता जे सोल्युशन ओरिएंटेड स्कीम होत्या, जसं की रिटायरमेंट, चिल्ड्रन फंड, मित्रांनो, यामध्ये ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट होती सेम असंच, काही फरक नाही, सेम फंड त्याच एएमसीचे दुसरे पण सुरू होते. हे सेबीच्या लक्षात आलं आणि मग तुम्ही ज्यावेळेला सोल्युशन ओरिएंटेड फंडात इन्व्हेस्टमेंट करायचं त्यावेळेला तुमचं पैसे लॉक होऊन जायचे आणि तुमचे गोल्स साध्य व्हायचे नाहीत. ते काय करायचे, जास्त वेळा सर्वसामान्य इक्विटी फंड किंवा हायब्रिड फंड आहेत त्यामध्येच हा पैसा टाकत होते. पण आता इथून पुढे होणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीनं. मित्रांनो, इथून पुढं इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पारदर्शकता येणार आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर सेबीचं हे 2026चं जे सर्क्युलर आहे हे डेफिनेटली इन्व्हेस्टरला एक खूप मोठं डायव्हर्सिफिकेशन देण्यासाठी मदत करणार आहे. आणि हा बदल फक्त आणि फक्त इन्व्हेस्टरच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमधील फंडासंदर्भात काही शंका असेल किंवा नवीन लाईफ सायकल फंड तुमच्यासाठी योग्य आहे का हे तपासायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही माझा संपर्क करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, लाईफ सायकल फंड काय आहेत, त्याचं 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षाचा 5 स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने राहील या संदर्भात डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का सांगा कमेंट्स करून. मी त्यावरती देखील व्हिडिओ बनवेल. लवकरच परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.